नमस्कार भावांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका अरे भाऊ स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आपण चालले कामावर, वेळ झालाय तरी पण लवकरच पोहोचू. आपलं हे ध्येय असतं ऑन टायमिंग. आज बघू काय काय काम आहेत. प्रणव तोडकर पैसे कुठे आलेला माणूस हा? आधी कायम कायम बॅग काय तर ओळखीची वाटत ना तुला? माझी असली असली बॅग माझ्याकडे होती नाही कॉलेजमध्ये. अरे गणाभाऊ 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 भेटले आम्हाला. अरे बिग फॅन बिग फॅन बिग फॅन ब्रो. अरे बिग फॅन ब्रो. इकडे कुठे या मडीशीकडे ही बॅग काय तर ओळखीची वाटत मला. अजूनपर्यंत आलेलं नाही आमच्याकडे. तर आता 500 रुपये दंड मारला. बघ बघ कधी मारलाय? एवढ्या मोठं काम केलं, एवढे 500 रुपये कमी केलं. मोठं काम केलं, 500 रुपये कमी केलं. तर चला मित्रांनो, आता वेळ झालाय. आपल्याला जायचंय कामावर. जरा बघू, जरा जायचं काय म्हणते. बॅग कोण कोण काय घेतलंय बघूया जरा, थांबा. कार आता आपण आलोय कंपनीत. बसतोय गणाभाऊ दाढी कटिंग पोरगी बघायचंय. बघून टाकू. चला भेटू डायरेक्ट कंपनीत. आता आले टायमिंगवर आली काय मला माहित नाही. टायमिंग बघायला पाहिजे तिथं आत जाऊन. तर चला डायरेक्ट आतच भेटू. डायरेक्ट आत आपल्या पॅनल पाशीच. आपण आता कंपनीत आले. मस्त काम करू. सर काय तर कॉन्ट्रॅक्टर काय चेक करायचं म्हणतात. बघूया कॉन्ट्रॅक्टरची टेस्टिंग पावा. जरा वेगळ्या पद्धतीनं एक्सपेरिमेंट करावे. आता काय होतंय काय. तर आमचे मार्गदर्शन श्री प्रतीक सर आहेत. मार्गदर्शक आमचे प्रतीक सर. खजिनदार आमचे गणाभाऊ. हे चालू हो गया चालू हो गया. पूरा खोल के चेक किया हमने. आमचे गणाभाऊ एक्सपेरिमेंट करत आहेत. गणाभाऊ एक्सपेरिमेंट करत आहेत. हे नाही सर बिले कारण काय माहिती 230 वोल्ट आहे तिथे. बाकणं बदल आपल्या अर्थिंग नाही काय नाही. बाकणं बदल. प्रतीक सरांनी दुसरं कॉन्ट्रॅक्टर आणले एक्सपेरिमेंट करण्यासाठी. आता आम्ही नवीन एक्सपेरिमेंट करत असतो आमच्या इलेक्ट्रिकच्या ह्याच्यात डिपार्टमेंट मध्ये. कारण जेणेकरून आमचं पण काय तर हे वाढेल ज्ञान. आणि सर पण आम्हाला काय तर नवीन शिकवत आहेत. नया एक्सपेरिमेंट नवीन काय सगळी उठलेले आहेत बाजूला. अभी वर्किंग देखो आप चालू कर क्या कर काम करना क्या मेरे साथ. ऐसा वर्किंग होता वो दाप दिसली. अशा शिक्षकांमुळे आम्हाला काय तर नवीन शिकायला मिळतं. अशा शिक्षकांच्यामुळे आम्हाला काही नवीन शिकायला मिळतं. नवीन आम्हाला बघायला मिळतं. बघा असं ऑपरेट होतो. धन्यवाद सर. असं काय तर नवीन शिकवायला आम्हाला युनिक गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्याला कमेंट सुद्धा करा. असं काही नवीन आणि गोष्ट बघा तर नक्कीच खाली कमेंट मध्ये सांगा. असं नवीन आणि गोष्टी तुम्हाला असं दाखवत जाऊ आपल्यामधून. नवीन एक्सपेरिमेंट चालू आहे गणाभाऊचा आणि प्रतिभाऊचा. आमच्या प्रतीक सर काय तर नियोजन चालू आहे त्यांचं.
असं बसतंय इथं काहीतरी करत बसतात बघा हे असं हो नाही होगा हो नाही होगा तसलं काय होत नसते जसं माणसं चालू होते तसं चालू करा त्याला हा चालू करतो तुम्ही त्याला कापड घालून एकदा चालू करूया त्याला कापड नागडे एकदा चालू केलं चालू झालं वर्किंग झालं आता काय एकदम वर चालले आपण मस्त जिम घेतले जरा ढीक काम होती त्यामुळे काय शेवटी काय गाणं काय चालले अंग गार करून एचडी मध्ये आले जेवायसाठी आले का कामावर येणार आहे त्याची मंचला एचडी मध्ये कुंभार साहेब कशाला गेले ती गेला जेवायला आता कानाबो आल्या ती इथं कानाबो कालचं पण तर राहिली का मला पेंडिंग कडवा मला होय काय हा खरे नवीन काय तर आले भागात काय नाही मसाला येते फक्त हा आता गणा जाती हवेत सुट्टी नाही म्हणून नाही गला आता जाते हवेत म्हणून गेला लगेच लोक चव जाईल सगळी मट्टाही चव येणार नाही त्या मसाल्याची चव येईल सगळी आमचे लसच्या आणायला पाक तिकडे गेले मामा गारगार थंड लस्सी घेऊ यो माणूस बघा मट्टा पण भीती लस्सी पण भीती तरी म्हणू जर माणसं असली तर तुमची जरा कमेंट करत सांगा एकदम दमादमान खाते ती वेळ झाला तरी दमादमान असते अशी कोण माणसं आहेत का तुमच्यात समोरचाच माणूस आहे पाक आमचं पाक खाऊन झालं तरी अजून खायला जरा का मग ती रिक्षा गेली आता ते तर मग आणि परत आपण हॉस्पिटलमध्ये असतो सरांना खूप अनुभव या माणसाला लय अनुभव आहे त्याचा कंपनीत जाऊ कंपनीत जाऊन काय कामं करू काय माहिती काय बड्डे आहे बड्डे ऐका बड्डे ऐका बड्डे मित्रांनो नमस्कार आली खागडे कंपनीत हळूहळू आता पंख्याखाली बसली आम्ही मस्त पैकी त्यांना जरा झोप येणार आहे असं वाटाली झोप येते का तुम्हाला गणाला येत असतं कारण ते मट्टा आणि लसी एकत्रित केला काय गाना मट्टा आणि लसी एकत्र केला तुला झोप येत असत गाना भाऊ आपले आयर्न मॅन झाल्यात गाना भाऊ आयर्न मॅन झाल्यात आता आयर्न होल पडते ती कार 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 गोल मारतील बघा आयर्न मॅन आयर्न मॅन 2 मिनिटात होल मारलेला आहे आयर्न मॅन डायरेक्ट वर पहिला आयर्न मॅन पहिला फेल झाला दुसरा आयर्न मॅन आला प्रतीक सर अरे हमारे मेन आयर्न मैन एकदम हायर एजुकेशन आयरन मैन श्री 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 चाचा हमारे
येऊन कसं वाटतंय सर तुम्हाला? उन्हात रात्रीचं बित्रीचं भारी वाटते की नाही? आम्हाला मोटायला जायला मिळत नव्हतं, एकट्यानं काम केलं. नॉट इम्पॉर्टंट. Past is not important. Future is not available. Future is not. अत्याचार इज नॉट अलाउड इन कंपनी. अत्याचार इज नॉट अलाउड इन कंपनी. प्रेझेंट इज इम्पॉर्टंट. प्रेझेंट में क्या चल रहा आम्ही एक वर्ष दोन्ही काढलं. हे आमचे चाचा आयरन मॅन अल्ट्रा प्रो मॅक्स. अहो मी सकाळपासून काम केली ती मी. गरीबाला मारू नका, अत्याचारवाला गरीबावर. आयरन मॅनचे सर आलेले आहेत. नाही आता आयरन मॅनच्या हेल्पर वर चढले, बाकडे द्यायचं वर. आयरन मॅन कसं उभारलेत बघा, एकदम तब्बशीर. आयरन मॅन आपला ट्रेन झालेला आहे पूर्णपणे. ट्रेन आयरन मॅन पुष्पा झुके का नाही चाला. चला तुमचं तिकडे एक पॅनल संपलं, दुसरा पॅनल संपलं. ते बसते. चला बाळशान नाही. चला म्हणता. आता एक तर यायला लागले झोप. आता झोप कशी तर घालू द्या. अरे ओलं मार. अहो चालेल, सगळ्यांनी एक एक मारायचं. काय सगळं सांगितलंय ना आम्हाला, उगू पुढे करून तू बसलाय. हो प्रत्येकाने एक एक मारायचं. मला येत नाही रे, उलट मला डोळ्याला त्रास होतो म्हणून साठी सांगितले. मोठा चष्मा काढतो त्याला, साईड सुद्धा मारला ना त्या चष्मा. नाही मी जरा होल मारून देतो. तेवढी मारून द्यायची. मी जरा होल मारून द्यायचं. नाही नाही थांब. जरा होल मारून देतो, जिथं पीठ बसेल फक्त ताकद लावायची. आता भांडण होते ती पण दमानं मार्चला पोराला लांब येते पोरग. ते डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट श्री कुंभार सर. आता त्यांच्याकडे दिलेलं आहे सगळं सामान. आता त्यांच्यावर सगळं अवलंबून आहे. एक एक काळी त्यांनी ना मटकी घडवलेत. मटकी अरे आता काय करले ती? आता पॅनल घडवत आहेत तिने. आता नुसता बोल मारून देत बस. आता बसा का दिशेने होल पडत आहे बघा. बसा का दिशेने एकदमच ओके मध्ये पडला का नाही? नाही होल शेवटी पडला का नाही? होल पडला का नाही? पुढून चल की करतो. कुठं कामाला लावायचं ते विचार करते. आपण तुम्ही आधी कधीच केलं नाही असं. Past is not important. Brother, past is not important. कधीच करत नाही आपण. कधीच करत नाही ते. तर आता रागारागात आपण कुंभार सरांनी सगळी होल मारून घेतात. आता रागारागात मिरची नाही की म्हणतोय ती बरोबर केली मिरची काढलेली तरी मी माणूस मारून घ्या. रागारागात माराल तर रागारागात. आता मार रे. बडो हम तुम्हारे साथ है. मारा बोल. सर तुमचं काय म्हणणं आहे? काय ना बघा काय तर भांडण लागल्यात. आप क्या कहना है इसके? कसं करायचं? सर गोल मारना चाहिए. क्यों ऐसे ही क्यों क्या बताएं? सकाळी पोरं काम काम दिले. पोरं काम करणं झालं. अरे हसत खेळत केली की जर झोपा जाते ती. मारू अत्याचार चालू आहे. फास म्हणा सर लावा ना फास. असं म्हणणार आहे. काय चेष्टा करताय? अजून दोन कडे आवळा.
जास्त पॅनल वायरिंगला येत जावा कायम. अशी मजा करत असते का मी? मजा करत काम केलेलं असते त्यामुळे तर झोप लागत नाही. मगा तर शांततेत त्यामुळे काही काम येऊन घालते. आता कसं मजा 4 गुण मारून जायचं. ए भांडण नको. खायला थोड्या वेळाने मस्त ठीक आहे. इथं प्रवीण सर पण आहेत. दोन पीस केक खाणार आहे. एक आमच्यातला सुपरवायझर गेलेला आहे. त्याची मग आमच्यातले किती जण तर गेले ते? त्याचा शेअर्स मी घेतलेला आहे. 100 रुपये दिलेली रे. नाही आमच्यात मग काय गेलेत की आमच्यात पण. मस्त असं आहे. दोघं जण मिळून याच्या केक मध्ये शेअर्स आपण ठरवूया. हा. काय असेल ते डिवायडेड करू. तुम्हाला किती पीस पाहिजे? एक अखंड पीस. आपको कितना चाहिए? 2 पीस बस. तुम्हाला किती पाहिजे? नाही मी अंडा खात नाही. हे कसं काही एकदमच बोलतो रे मला 100 रुपये दिले. 100 रुपये किलो काय केक बी किती? केक म्हणजे 50 पीस पाहिजे. इथं तू बरोबर खायचं का काय हो द्या की सत्कार करा सगळ्यातला. मस्त की मित्रांनो आपण आता सर्वजण जमलेलो आहे आपल्या सरांचा वाढदिवस करायला. तर सगळे डिपार्टमेंट आता वर गच्चीवर आल्यात. बघू शकता तुम्ही तिथं फटाकड्यांचं पण नियोजन झालेलं आहे. तर मस्त की आता केक खाऊ. बघू केक नंतर खायचं. हो जे आहे ते खरं बोलायचं असे. 100 रुपये द्यायचे नाही. तर मित्रांनो आता केक कापून झालेला आहे मस्तपैकी. आता 2 केक आणतात की 2 केक 2 फ्लेवरचे केक खाऊन घ्यावा आपण. तर मित्रांनो मस्तपैकी केक कापून झाले. आता आतिषबाजी चालू आहे. आतिषबाजी पण एकदम 1 नंबर झालेली आहे. आता सगळं झालं. आता गुच्छ देण्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. सरांनी सावंत सर खूप झटत असताना वाढदिवसा दिवशी सर कोण माणूस आहे बघा. तिसरा तू गलत बघा. हे चौथा आहे. तिसरा सँडविच अनबॉक्सिंग हे चौथा आहे. असं लाजू नका तुम्ही. लाजू नका. 100 रुपये काय कमाल. व्हेज त्यांना भाऊ आमचा व्हेज माणूस आहे. त्याच्या कसा आहे काय पडाला अजून सँडविच मिल काय गरम करायला सांगा. मग गरम करायला सांगूया. गरम करायला सांगूया. भाव ऐकायचं नाही पक्की दिदी तुझं खात नाही. असंच पाहिजे गरम पाहिजे. पनीरचा ढीग भरतो. तुम्हाला मोतीचूर के लड्डू पण दिली आणि पेढा दिलं नाही काय. मग सगळ्यांना दिली. केक खाऊन आपण चालले खाली. सर भाई आपको केक कैसा लगा? आपल्याला विचारत नाहीत कोण माहित आहे काय. तर बघा ही माणसं बॅलन्स तर मारतच नाहीत बाबा. फोन पण लावत नाही यायच्या अगोदर. यांना फोन लावायचा आणि याच्या अकाउंटला 60-70 रुपये असते ती. मारवाड्याला पण जा. 80,000 आहेत अकाउंटवर. हा पगार झाला या महिन्याला. ते विसरलो आम्ही. तरी पण येऊ माणूस हे मारत नाही बाय. बॅलन्स मारत नाही. पैसे नाही ती अकाउंट दाखव की.
यायला आम्ही दोघं ह्याच्यापेक्षा 3 वर्षांचं निवांत टाकलो नाही तरी आमच्या अकाउंटवर ह्याच्यावर 2,000 माझ्या 3,000 इकडे 70,000 80,000 बघा इथं 3,000 पण नाही माझ्या अकाउंटला. अरे पण 80,000 रे 80,000 गोष्ट आहे की नाही. बर सगळं जाऊ दे तुला बॅलन्स मारा काय होते दाखव लायसन्स हे दाखव इंस्टाग्राम नाही आपला बँक अकाउंट हा पासबुक दाखवतो हे घरात दाखव की हे रॉंग नंबर आहे हे रॉंग नंबर आहे हे रॉंग नंबर आहे भाई हे रॉंग नंबर आहे हे रॉंग नंबर आहे इसको मत फोन लगाओ. तर मित्रांनो आता पाक घराकडे आलोय कंपनीतनं उशीर झालं तर वाजल्याची 11:30 आज होळी नव्हती काय बोंबलाचा दिवस मग मस्तपैकी बिंबवलं आणि मस्त पोळ्या काढून पोळ्या खाल्ल्या सगळ्या केलं. मोबाईल घेऊन जायचं विसरलेलो मी नाहीतर मग काय घरात होता मोबाईल. मग आता जेवण खाऊन आले आपण आता वर गच्चीवर झोपायला मस्तपैकी जाऊन आता झोपू तिथं आपलं बिशी टाकलेला तर निवांत जाऊन तिथं झोपू त्याला भेटू. अशाच प्रकारे उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता. तर हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करून घंटे टन्न वाजवा. तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता.